At night, the lines, all the shady features, and all are. किती दिवसांपासून मी या दिवसाची वाट बघत होते बरं का, म्हणजेच उन्हाळी पावसाची. किती गरम होत होतं ना. आता थोडंसं थंड वाटेल. ही शुक्रवारची क्लिप आहे. खूप असा पावसाने धुमाकूळ घातला होता. अगदी छान असं वातावरण झालेलं होतं. पण मी शुक्रवारी नेमकं व्लॉगिंग केलेलं नव्हतं. पण या क्लिप घेतलेल्या होत्या. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आता ना मला तुमच्यासोबत एक छानसा विचार शेअर करायचा आहे. बघा हां, पटतोय का? की शुभ कर्मांच्याद्वारे आपण शुभ नियती निर्माण करतो आणि यातच खरा शहाणपणा आहे. आणि आपण जे काही अशुभ कामं करतो त्यांच्याद्वारे आपण अशुभ नियती निर्माण करण्यात मूर्खपणाचा कळस करतो. म्हणजेच काय, आपण आपल्या स्वतःच्याच विचार, उच्चार आणि आचार यांच्याद्वारे म्हणजे हा जो काही निसर्ग आहे त्याचे जे नियम आहेत त्यांना गती देत असतो आणि त्या गतीतून जी निर्मिती होत असते ना तिला आपण नियती असे म्हणत असतो. आपणच निर्माण केलेली आपलीच शुभ किंवा अशुभ नियती आपल्याच सुखदुःखाला कारणीभूत ठरत असते बरं का. बघा ना, आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आरशात आपले प्रतिबिंब दिसत असते. आपण जशा बऱ्या बुऱ्या किंवा चांगल्या वाईट ज्या काही हालचाली करत असतो त्याचप्रमाणे आरशातील प्रतिबिंब तशाच प्रकारे सेम टू सेम हालचाली करत असतं, हो की नाही. आपण जर हात जोडले तर आरशातील प्रतिबिंब आपल्याला हात जोडते. याच्या उलट आपण जर हात उगारला तर आरशातील प्रतिबिंब आपल्यावर हात उगारते. नेमका तोच प्रकार हा आपल्या जीवनात घडत असतो बरं का. आपण ज्या जगात राहतो ते जग हा एक मोठा आरसा आहे. जीवन जगत असताना आपण जे करतो, बोलतो, वागतो त्याचप्रमाणे या जगाकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. जशी आपण क्रिया करू तशीच प्रतिक्रिया अगदी जगाकडून आपल्याला मिळत असते. तुम्ही जर का एखाद्याला अहो म्हटले तर तो दुसरा माणूस तुम्हाला काहो असंच म्हणेल. आणि जर का तुम्ही त्याला अरे म्हटले तर तो तुम्हाला कारे असंच म्हणणार. बरोबर आहे की नाही. तुम्ही एखाद्याचा सन्मान केला तर तो तुमचा सन्मानच करेल. पण तुम्ही जर का एखाद्याचा अपमान केलात तर तो सुद्धा तुमचा अपमानच करणार. थोडक्यात काय हो, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीने आपण वागू इतरांच्या सोबत, म्हणजे चांगल्या किंवा वाईट पद्धतीने, तर प्रतिसादसुद्धा तसाच मिळणार आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया. आणि या न्यायानेच आत्तापर्यंत सर्व घटना घडत आलेल्या आहेत. रामायण व महाभारत हे घडले ते सुद्धा अगदी सेम याच पद्धतीनं. जशी क्रिया तशीच प्रतिक्रिया. कशाची तयारी चालू आहे? मस्त आज मी अंडा करी बनवणार आहे. थांबा. आवाज येतोय का माझा? स्पष्ट आवाज. मस्त छानपैकी अंडा करी बनवणार आहे. एकदम बढिया. रेसिपी कसं आहे, कधी कधी ना जेवण बनवलं ना रिफ्रेश वाटतं. आपल्या रुटीन ऑफिसच्या जॉब मधून मस्त वाटतं, छान वाटतं. कधी पोहे बनवायचे, कधी एखादा ग्रेव्हीचा आयटम बनवायचा, जरासं कधी सब्जी बनवायची. जरासं करेक्शन करू का? कधी पोहे नाही, नेहमीच पोहे बनवायचे. काय पोहे? हा, पोहे माझी एक्सपर्ट आहे. आज अंडा करी सुरू आहे आणि हे स्वतःच्या रिफ्रेशमेंटसाठी आहे का मजबुरी आहे? खरं खरं बोलायचं. मजबुरी आहे ना? मजबुरी मग इंटरेस्ट आहे म्हणून बनवतो. आणि बायकोला आराम द्यायचा म्हणून नाही. हे तर आहेच, हे तर मेन रिझन आहे. मग ते तुम्ही बोललाच नाहीत. तुम्ही बोललाच नाहीत ते मला फार वाईट वाटलं. मला असं वाटलं की तुम्हाला स्वतःलाच रिफ्रेशमेंटसाठी तुम्ही स्वयंपाक करताय. मग मस्त मस्त. मला मिसेस बोललेलं बिलकुल नाही आवडत. शुभू बोलू का मी? नाही, मला बायको बोललेलं आवडतं. मला मिसेस नाही आवडत. मला कोण कोण रिलेट करत असतील प्लीज कॉमेंट करा. का माहिती का, पण मला मिसेस नाही आवडत. त्यापेक्षा बायको असं छान वाटतं. मला ना तुम्हाला एक सांगतो, ऐका. एक फॅक्ट सांगतो. अंडी जर व्यवस्थित अशी शिजावी असं वाटत असेल ना तर काय करायचं, सुरुवातीला अंडी, पाणी, थोडंसं मीठ आणि लिंबू टाकायचं. त्यामुळे काय होतं, रिॲक्शन होतं लिंबू आणि ह्याची, आणि मस्तपैकी अंडी शिजली जातात. मला ना आता व्हिडिओ शूट करता करता हे दिसलं. हे परवा मला सापडलं, हे स्वच्छ धुवून ठेवून दिलंय. सांगशील याची आठवण प्लीज? सांग ना. तसं ही पिरियड्स मध्ये बायका इमोशनल झालेले असतात. नाही प्लीज सांग ना. सांगतो की कधी BSc ला असताना ना तू लॅबमध्ये सरांचा कुठला तरी कॅल्क्युलेटर तो हरवला होता. सरांचा नाही, लॅबमध्ये आपल्याला देतात. मी फिजिक्सनी BSc केली आहे ना.
त्यावेळेस बहुतेक तो कॉलेजचाच होता ना, हम्म, आणि मग तो हरवला. हम्म, मग मला तुझी अडचण सांगितलीस. मी धावत पळवत सगळं सोडून हम्म. माझा स्वतःचा इंजिनिअरिंगचा जो आहे कॅल्सी तुला घेऊन आलो, गिफ्ट दिला त्यावेळेस. स्वतःचा दिला होता. आणि मग मी त्यावेळेस कसं व्हायचं, सगळ्यांच्याकडे असायची कॅल्सी. एक्झामच्या वेळेस दुसरं कोण असतं तर घेऊन मी एक्झाम दिली. मग त्याचं हे झाकण आता कुठे आहे ओरिजिनल कॅल्सी, मला जरा सांगशील? मी दिला ना, सबमिट केला तो कॉलेजमध्ये. मी जो हरवला होता त्याच्या बदल्यात रिप्लेसमेंट म्हणून पण नुसतं कॅल्सी. कॅल्सी केला आणि झाकण ठेवले. झाकण का ठेवलंस? यावरती तुझं नाव आहे ना, हे मला द्यावंसं नाही वाटलं. मी सरांना कन्व्हिन्स केलं, म्हटलं तुमचा पण कॅल्सी हा विदाऊट झाकणच होता, त्यामुळे प्लीज तसाच घ्या तुम्ही. आणि हे मी जपून ठेवलं माझ्यासोबत, म्हणजे आज पण आहे. ही गोष्ट किती सालाची आहे? 2007ला आमचं लग्न झालं, तेव्हा ऑलरेडी 2005ची गोष्ट आहे ही. थँक्स बाप्पा, खूप खूप थँक्स. जवळ नाही येऊ शकत आज मी बाप्पाच्या. आज बाप्पाची पूजा होणार नाही. At night, the lines, all the shady features. माझा स्नेक प्लांट कित्येक दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून एवढाच आहे. का बरं वाढत नसेल नक्की मला सांगा, कोणाला माहिती असेल तर. जे काही नवीन मी प्लांट्स आणले होते ते आणल्यापासून असेच कुठे कुठे ठेवून दिले होते घरात. म्हटलं चला आज छानपैकी सगळ्यांना शॉवर देऊया आणि आपल्याला जशी हवी तशी त्यांची ना प्लेसमेंट करून घेऊया. बुद्धामधल्या या प्लांटची सुद्धा आता थोड्याच दिवसात ना, म्हणजे प्लांट चेंज करावा लागणार आहे. खूप छान वाढायला लागला आहे तो. आणि हा एक नवीन मी स्नेक प्लांट आणला आहे, मस्त आहे ना. तर हे जे आहेत यांचं नाव मला आता माहिती नाही आहे, म्हणजे आठवत नाही आहे. मला सांगितलं होतं त्यांनी, पण आठवत नाही आहे. त्यांना मी अशा पद्धतीनं आता हे काय करणार आहे, मी आता ठेवते आहे, पण मी सतत हलवत राहणार आहे इकडून तिकडे तिकडून इकडे, कारण मला ना या प्लांट्सना प्रॉपर जगवायचं आहे. काहीही होता कामा नये. Sing a tune, giving my life this whole group. गोड दिसते ना. हे मला ना कॉमेंट होती की हे ताई मातीमध्ये लाव, खूप छान वाढतं. हो बरोबर आहे, मी मातीमध्ये पण ट्रायल घेणार आहे, बट मी त्याच्यासाठी दुसरं आणणार आहे. हे जे मी आणलंय ना, हे असं मला हवं होतं ग्लासमध्ये, पाण्यामध्ये, ज्यामध्ये स्टोन वगैरे टाकलेलं असेल. त्यामुळे मी हे आता हे असंच ठेवणार आहे. डायनिंगसाठी आणले. And when we come to life. प्रितीश क्लासला गेला आहे, तोपर्यंत म्हटलं चला याच्याही रूममध्ये एखादं प्लांट ठेवून देऊया. आणि इथे बसतच नाही आहे, केविलवाना प्रयत्न माझा. ठीक आहे, पण खालच्या कंपार्टमेंटमध्ये इथे तो व्यवस्थित बसलेला आहे. कसं आहे, सगळीकडे थोडीशी थोडीशी ग्रीनरी असेल ना तर मस्त वाटतं ना. ओके, गावच्या टाईपची केली आहे का? नाही, गावच्या टाईपची नाही आहे. गावाला एवढी घट्ट नसते, ही वेगळीच केली आहे काहीतरी. चुकली कसली, वेळेला केली आहे ती महत्वाची. ते खूप वापरलेलं दिसतंय. कशात? अंडावरीला. To the sky, to the moon, and making my skyline brand new. You, oh. 2 रील बनवले मी आता. दिवाणी दिवाणी ते वाला. अजून अजूनही कोणतं तरी बनवलं, लगेच विसरले बघ मी आत्ताच. तोपर्यंत आहोंना खूप सारी भूक लागली आहे, त्यामुळं जो मेकअप व्हिडिओ बनवला, जे गेटअप होतं ते उतरवलं. मेकअप अजून आहे तसाच. बाहेर जायचंय आपल्याला कामानिमित्त. जायचं का आराम करायचा, काय करायचं? मला सक्त खरं तर आता आरामाची गरज आहे. मी उत्साहाच्या भरात बाहेर जायचं काय काढू नको, जाऊ दे. आराम कर. एखादा मूवी वगैरे. मला तो मराठी मूवी पाहायचा आहे, सखी नावाचा. कोणी कोणी पाहायला मला कॉमेंट करा. मला ना युट्यूब वरती त्याचे काही क्लिप्स दिसल्या होत्या आणि मला तो मूवी बघायची इच्छा झाली आहे. तर आता हे स्वयंपाक बनवते आणि मेकअप उतरवून आहे टीव्ही वरती. आय थिंक चेक करावं लागेल की कुठल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. नसेल तर युट्यूब वरती आहेच फुल मूवी. सखी, सोनाली कुलकर्णीचा. तो एक नवीन मूवी आला. कोणता? सोनाक्षीचा कुठला
सोनाक्षीचा सोनाक्षी सिन्हाचा चांगला movie. नाही, मला सखी पाहायचंय मराठी. जुना मूवी पाहायचा मला. ठीक आहे. नवीन आलेला चांगला आहे का? मारामारीचा आहे का नुसता? नाही गे ते मग? हेच आहे कोट का काहीतरी. हा, आलं लक्षात. To the sky, to the moon, making my skyline brand. मी कितीही म्हटलं की मला हा मूवी पाहायचा आहे, तो मूवी पाहायचा आहे, तरीसुद्धा मी शेवटी आहोंच्या मतासोबतच ॲग्री करते आणि त्यांना जो बघायला आवडेल तोच मूवी मी सोबत बघतेही आणि मस्त एन्जॉयही करते. मला असं वाटतं आता की त्यांची चॉईस खरंच चांगली आहे. सिस्टम मूवी आम्ही पाहिला, तर कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा. खूप छान आहे सोनाक्षी सिन्हाचा. खरंच खूप भारी आहे मूवी, आवडला आम्हाला. तर अशा पद्धतीने अंडा करी वगैरे खाऊन मूवी बघितला आणि छानसा आराम केला. कुठेही बाहेर गेलो नाही. म्हणजे बाहेरचं जे माझं काम आहे ते गुरुवारपासून पोस्टपोन होतं आहे. आता बघूया की कधी होणार आहे. रोप आहे, या रोपाला उन्हात ठेवायला सांगितलंय म्हणून मी याला उन्हात ठेवलं होतं. आणि आज वातावरण बघा किती सुंदर झालं आहे. येल्लो येल्लोइश झालंय, मस्त. चला आहोंचं काय चाललंय बघूया. आहो, देवाला तेवढा दिवा लावाल का? नाही तर राहू दे, आजच्या दिवस उद्यापासून लावूया. काय बनवताय? खिचडी भात. तर रात्रीच्या जेवणात तुम्ही पाहतायच की खिचडी भात आहे. आज दिवसभर मला स्वयंपाकामधून आराम द्यायचा, बाकी इतर कामांमधूनही आराम द्यायचा असं आहोंनी ठरवलं आहे. पण चपात्या बिचाऱ्यांना लाटता येत नाहीत. येतात पण खूप वेळ लागतो. 4 चपात्या लाटण्यासाठी 2 तास लागले असते. म्हणून मग मी दुपारी फक्त चपात्या लाटल्या होत्या, बाकी काही नाही. पण हा माणूस काही थंड बसायलाच तयार नाही हो. स्वतः शांत नाहीत बसत. मला असं वाटतं की किती काम करायचं या माणसाने. माझा अवतार बघताय, मला खरंच आरामाची गरज आहे. एक ब्रेड कुठं काढून ठेवलीस तुम्हाला सांगत नाही. कोणतं? दुसरं ते bread. गोलवालं? हं? त्यामध्ये नाहीये. नाहीये. मी लास्ट टाइम धुतलं होतं, इथं असेल बघा. हे बघा, इथंच आहे. तुम निगाह में. आता लोणी काढायचंय. नाही टाकायचं. आणि किचनची काय हालत केली यार. आज किचन बघायचं नाही. हो, नाही बघा, ते पण त्रास होतोय ना हे असं किचन बघून. 2च मिनिटात थांब, हे लगेच आवड. थोडंसंच पाणी टाकायचं असतं, जास्त नसतं टाकायचं. टाकलंय. अंदाज घेत. ब्लेड लावलं. लावलं. तुम्हाला माहिती आहे, गेल्या 3 महिन्यापूर्वी मी जवळपास 3 वेळा पॅप स्मिअर टेस्ट केली, एक बायोप्सी केली आणि एक इंटरनल सोनोग्राफी केली. कशासाठी? तर माझे जे काही प्रॉलॉंग पिरियड्स आहेत, म्हणजे पिरियड्स माझे थांबत नाहीत, हेवी ब्लिडिंग आहे त्याच्यासाठी. आणि बाकी काहीच नाही. आत्ता माझे 3-4 महिन्यापासून सगळं काही नॉर्मल होत आहे. आणि म्हणूनच आहोंनी आज माझ्या पिरियड्समध्ये मला आराम देण्याचा प्रयत्न केला आहे की चल बाई, एकदाचे तुझे सगळे होत आहेत ना नॉर्मल, तीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू चांगली राहा बाई, बस एवढंच. तर चला, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. खरं तर व्लॉगिंग करणार नव्हते, पण म्हटलं चला शेअर करू. वाट बघत असता तुम्ही माझ्या व्हिडिओची. पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि हो, तुम्ही विसरता, प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.